अड्ड्यावर अरोली पोलिसांची धाड. कोदामेंढी सूर नदीच्या काठावर झाडी झुडपामध्ये नर्सरीत जुगार भरविल्या जात असल्याची माहिती अरोली पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर यांना मिळाल्यावरून सहाय्यक निरीक्षकांच्या सानिध्यात टीम गठीत केली व माहितीच्या आधारे जुगार अड्ड्यावर सापळा रचून पोलीस उपनिरीक्षक सुशील कुमार सोनवणे यांचे चमूने 31 मे रोजी पोलीस हवालदार श्याम पोकळे, पोलीस शिपाई राकेश राऊत, विक्की कोटरे, मनीष सुखदेवे, चालक पोलीस शिपाई नितेश देवानंद तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग येथील ताफा पोलीस नायक अनिल सपाटे, पोलीस शिपाई सचिन गेडाम यांच्या चमूने मोठ्या सीताफीने कामगिरी करीत जुगार खेळणारे सुधीर ठोंबरे, उमेश कोटरुणे, विष्णू मोहुर्ले, प्रशांत मांढरे हे 4 इसम राहणार कोदामेढी तर अनिल मोहने राहणार वाघबोडी, उमेश मसराम कोदामेंढी या 6 आरोपींना ताब्यात घेतले तर संदीप कुंभरे, फिरोज पठाण, दिनेश बावनकुळे हे 3 आरोपी राहणार कोदामेंढी पसार झाले. घटनास्थळावरून 5 मोटरसायकल किंमत 2,15,000 रुपये व नगदी 3,900 रुपये व 5 52 पत्तेतास किंमत 250 रुपये असा एकूण 2,19,150 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अन्वये गुन्हा नोंद करून तपास घेतला. पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार संदीप वाजनघाटे करीत आहेत. आपल्या सभोवताली घटना व उपक्रम असल्यास आमचे प्रतिनिधीस कळवा, आम्ही त्या आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्याचा प्रयत्न करू. बातमी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.